माझ्या मम्मीने ना मटण शिजून गेली. आता ती बाहेर गेली. तर म्हटलं की तुला काहीतरी सरप्राईज द्यावं. मी ते मटण बनवायचा प्रयत्न करते. म्हणजे फर्स्ट टाईम मी मटण ट्राय करते. चिकन तर बनवले मी, मटण नाही कधी बनवलं. तर बघूया कशी चिकन बनवते मी 2 बनवणार आहे. म्हणजे एक सुक्कं आणि एक पातळ नाही का ग्रेव्ही असं. सुक्कं कारण की आमच्या शेटला सुक्कंच आवडतं. तर भेटूया आता पुढे मटण बनवणार आहे. सॉरी. सो हॅलो मंडळी, हा माझा यूट्यूबवर म्हणजे पहिला लाँग व्हिडिओ आहे. तर नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा आणि थोडं सपोर्ट करा बस, बाकी काही नाही. अजून मी याच्यामध्ये एक रेसिपी शेअर केलेली आहे. म्हणजे मी एक सरप्राईज केलेला आहे. तर नक्की बघा, तुम्हाला पण कळेल नक्की याच्यामध्ये काय सरप्राईज आहे. भेटूया ब्लॉगमध्ये. बाय. सो हे तर कापून झालेलं आहे. आता बनवूया मटणची रेसिपी. सो बाय. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे खूप सारी मिरच्या. कांदा टमाटर आहे ते झालेलं आहे गोल्डन ब्राऊन मस्तपैकी. आता त्याचं वाटण करायचं. त्याच्यानंतर मस्तपैकी थोडासा रस्सा बनवायचा आणि थोडंसं सुक्कं बनवायचं. मम्मीने तर कुकरमध्ये ऑलरेडी मटण शिजवलं आहे. तर बंद येणे छोटंसं सरप्राईज. बघूया आता कसं बनते. गोष्ट सांगते, मी आता फ्रीजमध्ये गेले होते कोथिंबीर शोधायला. मला भेटला त्याच्यामध्ये हा डब्बा ऑलरेडी. आणि मी एवढी मेहनत करून त्याला कापून मस्तपैकी त्याला असा गोल्डन ब्राऊन करून त्याचं वाटणासाठी तयार केलं. आणि ऑलरेडी डब्बा भरून वाटण पडले. काय करायचं आता? हे वाटण टाकून मी सुक्कं बनवते आणि ते वाटण ग्राइंड करून मी त्याची मस्त ग्रेव्ही बनवते. कालवण बनवते, कालवण टाईप नाही का. चलतंय ब्रो, चलतंय. मी कुठलं काम करू आणि ते परफेक्ट होईल असं होऊ शकत नाही. माझा किती टाइम वेस्ट गेला आहे. मी टोकोला झोपवले जस्ट आणि त्या कामाला लागले. तेवढ्या कामामध्ये माझं सुक्कं बनवून झालं असतं. बनवणार आहोत सुक्कं. आता सुक्क्याची रेसिपी तुम्ही बघा. खूप लांब डिस्टन्स पडते कारण की यार मग मी दिसत नाही ना, मला असं थोबडा दाखवायचा आहे माझा. ओके, हा माझा फर्स्ट पूर्ण असा मोठा ब्लॉग असणार आहे. मी पहिल्यांदा ट्राय करते कारण की त्या घरामध्ये कोणच नाही. मला असं पण काय वाटत नाही घरातले असले तरी, पण त्यांना एक ऑफवर्डनेस वाटतं. सगळ्याला वाटतं इट इज अ नॉर्मल ब्रो. मी सुद्धा ॲक्च्युली टकू झोपला होता लकीली आणि मम्मी पण त्या टायमाला बाहेर गेली. म्हणून माझा मूड झाला की मी बनवावं जेवण. आणि सगळं मला जेवण बनवून खूप आवडतं. ओके, आता ते वाटण तर फेकू शकत नाही. त्याचं वाटण तर करावं लागणार आपल्याला. करून घेऊया वाटण. नो बिग डील ब्रो, काय नाही होतं. चल जाएगा पुढे. फुल वाईफ मटेरियल आहे ना. आय नो ब्रो, आय नो. आता हे जे आपलं वाटण आहे ते मस्तपैकी ग्राइंड करून घेऊया. त्याच्यामध्ये मी और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. हमारे मतलब आप आणि खूप भारी झालं यार. खूप म्हणजे खूप. मीठ कमी. ओके, तर आता भेटूया. मला असं पटापट असं काम करता करता असं पसारा पण आवडायची सवय आहे. तुम्हाला पण आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता बनवूया सुक्का मटनची मी ग्रेव्ही बनवूया. आणि ती एवढी मस्त झाली ना, म्हणजे तुम्हाला दाखवण्याच्या म्हणजे मी दाखवते तुम्हाला. वेट अ सेकंड. सी हे तुम्हाला पूर्ण रेसिपीच्या ह्याच्यात तुम्हाला दिसन. बाकी एक नंबर. आता मटण काढले मी. तर आता त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे मटण. सो मी ग्रेव्हीला जसं तेल सुटलं की त्याच्यामध्ये मी ऑलरेडी मसाले वगैरे सगळे टाकलेले आहे. तुम्ही मेस बघू शकता. त्याचा मेस झालेला आहे, पण ओके फाईन चालतं आहे. आता ह्याला मस्त असं तेल सुटलं, त्याच्यामध्ये मी नंतर मटण टाकून ओके बस झालं. मटण ऑलरेडी मटण झालेलं आहे. सुक्यासाठी मटण ठीक आहे कारण की सुकवून खाते जास्त बाकी पाण्यात आणि
अजून पुढचं मी तुम्हाला दाखवते कसं झालं आहे ते. रिझल्ट एवढे भारी, म्हणजे एवढं भारी चालू, एवढं भारी चालू आहे ना, मी विचार पण नव्हता केलेला. आता बनवूया कालवण. आता फक्त सुक्केची रेसिपी अशी पूर्ण शूट केलेली आहे. कालवणाची नाही, व्लॉगिंग करताना आता कालवण मी बनवणार आहे, कारण की टक्कू उठणार आहे असं मला वाटते 10 मिनिटात. म्हणून चला भेटूया. तो भेटलेला आहे आपल्याला, सुचत नाही म्हणजे मी काय करू, कुठून सुरुवात करू असं. तर ओके फाईन, मला फायनली भेटायला हे याच्यामध्ये थोडंसं तेल वगैरे म्हणून. आता कसं, मला पर्सनली पातळ कालवण आवडतच नाही, पण आज मी बनवते कारण की मी रील बघत होती ना सुक्कं मटनसाठी. तर मला तिथं खूप अशी व्हेरायटीमध्ये येत होते की सुक्कं मटन थोडासा रसा पण ठेवत होते. तर मी म्हटलं की यार आम्ही बी करूनच ये ब्रो. तर आता माझ्याकडं फक्त असं छोटासा नाही का, थोडासा असा कांदा टमाटर मी कापून ठेवला होता, कारण की माझ्याकडे पूर्ण अख्खं वाटण आहे म्हणून. तर ते थोडंसं कांदा थोडासा टमाटर ते टाकून थोडंसं त्याला नाही सौते करून त्याच्यानंतर हे वाला जे आहे हे खूप छान झाले. हे वाला टाकणार, त्याच्यानंतर सगळे मसाले, त्याच्यानंतर मटण. आणि त्याला थोडंसं असं पातळच ठेवून, कारण की माझ्या मम्मीला पातळ आवडतं. दोघांच्या दिलचा विचार मला ठेवायला पाहिजे, कारण विचार ना असंच काहीतरी. ओके फाईन. त्याला तेल तडकलं तेव्हा तेल गरम झालं की हे सोडून, मला पण येतं, लोकांना वाटतं की फक्त विनूच मला जेवण बनवून सारतं असं लोकांचा गैरसमज नाही. मला पण खूप सारं काही जेवण बनवायला येतं, पण मला टकोमुळे टाईम भेटत नाही म्हणून तो बनवून देतो. ते का खूप गरम झालं तेल घालायला घेतलं एकच पल्ला, कारण हा मी गपचूप फ्रीजमध्ये ठेवते, कारण की जर मम्मीने याला बघितलं हे खराब झाले विचार नाही करू शकत मी. ती पण हा वाटण असून सुद्धा तुम्ही ते केलं म्हणून मी सांगा की मी बघितलंच नाही, मला माहितीच नाही, मी नवीनच वाटण केलं डायरेक्ट. देख रे हो दिमाग. मला हा कप डब्बा चुपचाप ठेवायचा, माझं वाटण नाही बघ मी दिवसभर पाणी देत असते. आणि आपलं पाणी पियत राहा. कांदा झालाय तर की आता आपण आपलं सुकं ते चेक करून घेऊया. आता मला नाही माहिती ह्या व्हिडिओचा आवाज किती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, या फिर कारण की मी आता हळू बोलते. हां, कारण की टोकू झोपलाय, समजू शकता तुम्ही. तर हा मी माझा व्हिडिओमध्ये किती जोरात आवाज येणार आहे, बाहेरचा आवाज किती येणार आहे मला काहीच माहिती नाही. मी फक्त येड्यामध्ये शूट करते व्हिडिओ, आणि जे की मी नेहमीच करते, त्याने मला काहीच प्रॉफिट होत नाही ना. लाईक कमेंट कोण काय फॉलोवर वगैरे काय वाटत नाही. तर पण एक इच्छा असते ना माणसाचे, तसं मी करते. ओके फाईन. आता सुक्क तर आपलं वही स्टॉक खतरनाक झालेलं आहे, वही खतरनाक. त्याला चांगलं तेल सुकून त्याला मला जरा सुकवायचं आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये हे जे वाटण आहे हे वाटण ते टाकून त्याला मसाले दिले टाकून पाणी टाकून हे करणार. ऑलरेडी आपलं मटण शिजलेलं आहे, आपल्याला इच्छा नाही आहे. आता मी एवढं म्हणजे तरी पण मला असं वाटतं की मी खूप स्पीडमध्ये काम केलं ना. मी भाताचा चम्मच यूज करते, कारण की ऑलरेडी मी पहिला घेतलेला यूज करता गॅसला थोडं फास्ट करते, कारण की गॅस जर फास्ट नाही केला तर कुठून बाहेर येईल इकडे असं माझ्या पाय त्याला लोळत असं. म्हणून आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी आता वेस्ट नाही करायचं, वेस्ट नाही करायचं. त्याच्यामध्ये आपण टाकूया पाणी मस्त अर्धा एक कप. मम्मी बनलं ना बाई सगळं शिकता माणूस, माहिती आहे का. महाराष्ट्रन प्युअर टिपिकल महाराष्ट्रन. मी अशी नव्हत्या माहिती, मी अशी होते की ना मला पिशवी हातात घेऊन चालायची सुद्धा लाज वाटायची. लिट एक आई झाली आहे तेव्हा मला तेव्हापासून मला सगळं समजायला लागलं की ब्रो ह्याला जीवन म्हणत नसतात, हे एक लाईफ चालू आहे आपली. आणि मी खूप ग्रेटफुल आहे त्या गोष्टीसाठी. मला कधी कधी असं म्हणजे रिग्रेट नाही होत की यार मी एवढ्या कमी एजमध्ये नाही का मदर बनले. मला खूप प्राऊड आहे ब्रो, खूप मी खूप ग्रेटफुल आहे. काही काही लोकांना ना हा मौका भेटत नाही, मला भेटला, मी लगेच एक्सेप्ट केला.
ठीक आहे ब्रो, चालतं यार, कधी ना कधी होणार होतं, आता झालं, हीच ती वेळ होती आणि मला त्या सपोर्टची खूप गरज होती ब्रो, खूप. जर तुम्हाला हे पूर्ण माझी स्टोरी ऐकायची असेल तर मला नक्की कमेंट करा ब्रो. मी तुम्हाला माझी सविस्तर बसून माझी पूर्ण स्टोरी सांगणार आणि तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट येईल. तेव्हाच्या नंतरपासून तरी बहुतेक तुम्ही मला फॉलो कमेंट करता. आज माझ्या आई म्हणाल कुठून दिवस उगवला. नाही, असे तर मी काम करतेच, पण कधी रोज सगळे कामं करते. असं नाही की कधी कुठलं काम केलं नाही, मला सगळं काम येतं, सगळं शिकले. जन्माला आलोय तर पण त्याच्यासाठी ना, ही लाल मिरची वगैरे कुठे ठेवली आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. हा काळा मसाला आहे थोडासाच, कारण की आपला वाटण ऑलरेडी तिकडे. हा गावाकडचा काळा मसाला आहे, तो थोडासा बस. आता त्याच्यानंतर हा काळ्या मसालाच मला, कारण की मला मटन मसाला भेटला नाही माझ्या दुकानात, मला दुकानातला म्हणणार आहे तो टाकणार आहे म्हणजे. आणि हा गरम मसाला आहे पूर्ण, नाही का, तो सुद्धा कुठे टाकू ते दिसेल मला. आणि ही धनिया पावडर, जसा मला कलर पाहिजे होता एक्झॅक्ट तसा कलर आलाय ब्रो. ऍक्च्युली हा पूर्ण मसाला जर ह्या मी वाटण केलं त्याचं पूर्ण केलं असं ना, फक्त आता लिंबू नाही घरामध्ये. मला ना फोन करून मम्मीला सांगावं लागेल लिंबू घेऊन. आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये मटार, जे की ते आळायला लागले ऑलरेडी. बघू शकत नाही, बघू शकत, समजून या गरीबाला. एवढं प्रमाण केलं ह्याला लोकांनी चांगलं करून दिलं असं वाटतं. घरच्या आपलं चिकन शिजलेलं आहे म्हणून आपण जास्त पाणी वतणार नाही त्याच्यात. सुक्क मी पान सुक्क करणार आहे त्याला, एकदम छट्ट सुक्क पाणी. काल माझ्या बहिणीने बनवलं होतं मटण, सो मला खायला नाही भेटलं ते, कारण की ती राहते लांब. सो मग मी विचार केला मी बनवते आज. तुम्हाला माझे डेली ब्लॉग, असे मोठे ब्लॉग बघायला आवडत का? इथपर्यंत तो कोण व्हिडिओ असे पण बघणार नाही तर मी त्यावर बकवास करते. आपल्यालाच आवडायचं. आता हे मसाले मी पिशवीत का भरते, कारण की मला ऑर्गनाईज करायचं आहे पण मला वेळ भेटत नाही. मग माझी मम्मी अशी पिशवीतच ठेवते, बोलते तुझी वाट बघून बघून तू ऑर्गनाईज करता ना ते सामतच नाही, म्हणून तिने असं पिशव्यांमध्ये भरलंय. म्हणजे एक पिशवी काढली की पूर्ण मसाले निघतात असं ती म्हणते, म्हणून तिने असं भरून ठेवलं इकडे. तर मी पण तीच परंपरा पुढे नेते. ओके, मला ऑर्गनाईज करायला वेळ भेटत नाही, कारण की पूर्ण दिवस माझा ह्याच्यातच जातो यार, मला स्वतःकडे पण टाईम भेटत नाही. ओके फाईन ब्रो, आता हे सगळं झाल्याच्या नंतरच मी पुढे भेटते. ओके बाय. आणि जसं काय तर कोणतं स्वागत झालेलं आहे. लकीली माझे दोन्हीही कालवण झालेले आहेत. त्याला लागले ताण. आमच्या घरात फक्त आम्ही दोघंच येतो की खूप पाणी पितो, प्रचंड पाणी. डॉक्टर आम्हाला सांगायचे तर आम्ही, डॉक्टर म्हणणारच नाही की तुमच्यामध्ये पाण्याची कमी आहे, एवढं पाणी पितो आम्ही लोक. आता असं सीन झालं ना विनू आलाय, किती वाजलेत, 9:30 वाजायला आलेत आणि माझी मम्मी आली. सो एवढं बनवलंय तरी यावं कोणीतरी खावं बघावं, मला तर असं तरी प्रोत्साहन द्यावं. मी रिएक्शन कॅच करणार, तुम्ही नक्की बघा. आणि तर ह्यांना सांग की माझ्या मम्मीला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. वरती काय काय माहिती नाही, त्याला मी एकदा जरासं नादवते. आता आपण भेटूया डायरेक्ट रिएक्शनच्या टायमाला. ओके बाय.
गाईस तुम्ही बघितलेलं आहे सुक्क आणि कालवण खूप छान झालेलं आहे. त्याचं तेल पण खूप मस्त सुटलेलं आहे. आय होप सगळ्याला आवडायला पाहिजे. तुम्ही नक्की कमेंट करून मला नक्की सांगा. बाय. विनू आलेला आहे आता वाजले 10. आता विनूला आपण आपला सरप्राईज दाखवूया. असं नको बघू. विनूला यकीन नाही होत. विनूचं रिएक्शन तुम्ही कॅच करा गाईज. दाखवते तुम्हाला मी. तुम्हाला सांगा आमच्या मंडळीला सांगा छान कसं वाटलं सरप्राईज. मटन छान आहे सुक्क मटन. तिला पण छान. तिला बोले छान. बाबाला तर आता काय लगेच त्याच्याकडे जाऊन त्याच्यासाठी झाला का. छान. रिॲक्शन व्हिडिओ शूट करायला भेटला नाही कारण की माझा फोन झाला होता बंद, त्याची चार्जिंग संपली होती म्हणून सॉरी. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.